तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. सो शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजच्या भागात आपण सुरुवातीला पाहतो की इकडे सायली ही सुमनला सारखे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण सुमनला काही केल्या कॉल लागत नसतो. म्हणूनच आता सायली थोडी डिस्टर्ब असते. इकडे आता अर्जुनचं लक्ष सायलीवरच असतं. मग तोही विचार करत असतो की या सायलीला झालंय तरी काय, आणि म्हणूनच ना तो इकडे तिकडे आता बघत असतो आणि चैतन्याला कामाला लावतो. चैतन्य म्हणतो, मी काही तुझा पर्सनल कबूतर नाही आहे किंवा पोस्टमन नाही आहे. तुमच्या दोघांमध्येही काहीतरी भांडणं झाली आहेत ही मला कळत आहेत, आणि त्यासाठी तू मला पुढे करतोय. पण आता मी तुझा मित्र आहे ना, माझ्यासाठी तू इतकंही करू शकतोस ना. जा ना प्लीज, विचार ना तिला काय झालं आहे ते, असं अर्जुन चैतन्याला बोलतो. अर्जुनने चैतन्याला असं बोलल्याबरोबर आता चैतन्यही सायलीला विचारायला म्हणून जायचं ठरवतो. दुसरीकडे आता जिथे सुमन लपलेली असते ना, तिथून आवाज येऊ लागतो. आणि जेव्हा सुमन जिथे लपलेली असते तिथून आवाज येतो ना, तेव्हा मात्र आता काही सुचेनासं होतं. काय चाललं आहे आणि काय नाही, काहीच कळायला मार्ग नसतो. मग आता नागराज म्हणतो की तिथे बघा उंदीर आहेत का. मला असं वाटतंय ना की तिथे उंदीरच आहेत, जरा चेक करा. आणि तिथे त्या गुंडांना तो चेक करायला पाठवतो. त्याबरोबर सुमन थोडीशी घाबरते, कारण तिला पाहिलं तर कोणी, म्हणूनच तिला भीती वाटू लागते. दुसरीकडे सायली आता फोन लावत लावतच ती बाहेर आलेली असते, कारण तिला ना खूप जास्त काळजी वाटत असते. तिलाही कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. सुमन काकू अजूनही आलेल्या नाहीत. मग अशी तर रिक्षाचा आवाज येत होता, मग आता काय झालं, हा विचारांमध्येच ती अडकलेली असते. तेवढ्यातच तिच्या बाजूला चैतन्य येतो आणि चैतन्य विचारतो, काय झालं आहे सायली वहिनी, काही डिस्टर्ब आहात का, सांगा ना काय झालं आहे ते. नाही काही नाही, म्हणजे हे सगळं तुला विचारायला कुणीतरी पाठवलं आहे हे तर मला माहिती आहे चैतन्य भाऊजी, मला ना एवढंच सांगा. मग चैतन्य बोलतो की नाही नाही, मी माझा म्हणून सहज आलो आहे, मला कोणीही पाठवलेलं नाही, असं तो सांगू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता तिथे आम्ही पाहिलं कोणीच नाही आहे. इथे ना उंदीर खूप झाले, त्या उंदरांचाच मारा जास्त झाल्यामुळे आपल्याला तो उंदरांचा भास झाला असेल, असं ते गुंड आता नागराजला सांगू लागतात. त्यानंतर आता सुमन कशीबशी खाली लपते, पण सुमनला बरोबर नागराजवर लक्ष ठेवायचं असतं. नागराज कुठे जातोय, काय करतोय, हे सगळं बघायचं असतं. म्हणूनच आता सुमन लगेच तिकडनं बाहेर पडायचा विचार करते, पण ते गुंड ना तिथेच असतात, त्यामुळे सुमनसाठी हे खूप जास्त मुश्किल होऊन बसतं. तर दुसरीकडे सुमन त्यांना चकवा देत कशी तरी तिकडनं निघते. इकडे आता चैतन्य हा विचारायला आलेला असताना सायलीच त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडते. आणि सायली ही म्हणत असते की सांगा ना, मला कळू द्या तरी, तुम्हाला त्यांनीच पाठवलं आहे ना. त्यावर चैतन्य म्हणतो की नाही नाही, मला त्यांनी पाठवलेलं नाही. त्यावर आता सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी, तुम्हाला खोटं बोलता येत नाही हो, म्हणजे तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय ना, हे तुमच्या चेहऱ्याकडे बघून दिसून येतंय. सायली बघत असते ना इकडे अर्जुन कसा इशारा करत असतो ते, आणि त्या इशाऱ्यांवर बरोबर हा चैतन्य नाचत असतो. हे सगळं काही पाहिलेलं असतं, आणि म्हणूनच आता हा गोंधळ उडालेला असतो. पण आता सायलीला चैतन्य म्हणतो की नाही, मी तुम्ही ना टेन्समध्ये दिसलात ना म्हणूनच आलो, पण खरं सांगू का, मला ना खरं तर ना जरा कॉफी हवी होती. चहा कॉफीचं कारण मुद्दामूनच त्याने सांगितलेलं असतं, जेणेकरून त्याला सायलीच्या या सगळ्या प्रश्नांपासून वाचता येईल. मग सायली त्याला तिथंच बसवते आणि सायली म्हणते की ठीक आहे, तुम्हाला कॉफी हवी आहे का, मी देते. आणि असं बोलून ती आता पटकनी कॉफी बनवून घेऊन येते आणि ती आता चैतन्याच्या हातामध्ये मग देते. चैतन्याला म्हणते की घ्या कॉफी पिऊन घ्या. चैतन्य म्हणतो की मी तिकडे जातो ना सायली वहिनी, पण आता सायली काही त्याला जागचं हलू देत नसते. त्यामुळे आता चैतन्याची खूप मोठी गोची होते. चैतन्याला टेन्शन आलेलं असतं की करावं तर काय करावं, सगळीकडनं त्याचं मरण झालेलं असतं या नवरा बायकोच्या भांडणामुळे. म्हणूनच आता चैतन्याला गपचूप तिथेच बसून ती प्यावी लागते. आणि त्याच वेळेला सायलीचं लक्ष बरोबर त्याच्याकडे असतं. सायलीलाही माहिती असतं की हे ह्यांच्या खाणाखुणा सुरू आहेत, त्यामुळे सायली त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असते. पण इकडे मात्र अर्जुनने आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण अर्जुनने कशासाठी चैतन्याला पाठवलेलं होतं
आणि चैतन्य तिकडे जाऊन काय करतोय याचा खूप जास्त राग ना आता अर्जुनला येतो. इकडे सायली सुमनच्या शोधातच असते, पण सुमन अजूनही आलेली नाही याबद्दल ती आता प्रतिमाला सांगते. प्रतिमा सुद्धा आता काळजीत अडकते, कारण तिलाही सुमनबद्दल वाईट वाटत असतं. सुमन कुठे गेली असेल, काय करत असेल ही चिंता प्रत्येकालाच असते. सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी बघते, मी कंटिन्यू कॉल करते सुमन काकूंना. पण इथे सुमन जी आहे ती खूप मोठ्या संकटात मुळात अडकलेली असते, पण तरीसुद्धा ती कसाबसा जीव वाचवायचा प्रयत्न स्वतःचा करत असते, कारण ते गुंड हे सगळेच आता तिचा पाठलाग करत असतात. म्हणजे तिथे कोणीतरी आहे या गोष्टींना आता त्यांना कळून चुकलेल्या असतात आणि म्हणूनच ते गुंड इकडे तिकडे बघतात. आणि त्यानंतर मात्र आता बरोबर त्याने आता हात टाकलेला असतो त्या ठिकाणीच, पण तोपर्यंत सुमन पळून गेलेली असते. आता अर्जुन बरोबर चैतन्यशी बोलत असतो आणि त्याला बोलत असतो की काय रे, तुला मी तिथे कशाला पाठवलं होतं? कॉफी प्यायला का? तुला विचारायला सांगितलं होतं ना? अरे मी विचारलं होतं, पण काय सांगू, वहिनीने काही सांगितलंच नाही, उलट त्यांनी माझी चोरी पकडली, म्हणूनच मी त्यांना कॉफी मागितली. काय ना उघाच आहे ना, तू पाठवले म्हणून मी तिथे गेलो हे मला सांगायचं नव्हतं, असं देखील चैतन्य बोलत असतो. इकडे आता महिपतच्या जवळच नागराज येऊन पोचलेला असतो आणि नागराज महिपतला म्हणतो की हे काय, एवढ्या वेळ खाली पडलेला होता आणि आता डायरेक्ट खुर्चीवर जाऊन बसलायस, काही चाललंय काय? आणि कशाला बोबाटा करतोयस रे? दिवसभर ऐकतोय, बोंबलतोयस जोरजोरात, तुझी माणसं मलाच फोन करून सांगतायत, पण तुझी माणसं तुला वाचवायला आलीत का? नाही ना. अरे ती तुझी राहिलेलीच नाही आहेत, आता ती माझी माणसं झाली आहेत, त्यामुळे तुला कळतंय का, इथून तो काही बाहेर पडू शकणार नाही आहेस, असं नागराज आता त्याला बोलत असतो. हे सगळं सुमन बघत असते. सुमनला तर हे सगळं बघून धक्काच बसतो, कारण सुमनसाठी हा मोठा धक्का असतोच, कारण सुमनला आता या सगळ्या गोष्टी लगेचच सायलीला सांगायच्या असतात. म्हणूनच आता सुमन एकूण एक बोलणं ते नीट ऐकत असते, पण सुमनला हे कळत नसतं की ती कोणत्या मोठ्या वाघाच्या तोंडामध्ये हात घालत आहे ते, कारण हा नागराज हा भयंकर व्यक्ती आहे हे तिला माहिती असूनही पर्यंत आलेली असते. आणि इकडे तिकडे बघून बरोबर ती आता त्या नागराजचं महिपतचं बोलणं ऐकत असते. आणि जेव्हा ह्या दोघांचंही बोलणं चालू असतं ना, तेव्हा मात्र आता जिथे सुमन उभी असते ना तिथून काहीसं खाली पडतं. म्हणजे सुमनला खूप मोठा धक्का बसतो. सुमन विचार करते की हे सगळं काय आहे, आणि मग काय सुमनच्या ओरडण्याचा आवाज येतो, आई ग, असं करून. त्याबरोबर नागराजची नजर इकडे तिकडे जाते. इकडे सायली कंटिन्यू सुमनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण सुमनला काही केल्या कॉल लागत नसतो. म्हणूनच आता सायली खूप जास्त डिस्टर्ब असते. सायली विचार करते की सुमन काकू घराच्या बाहेर पडल्या असतील की नाही, काय झालं असेल, मगाशी तर त्यांचा फोन आला होता, पण त्यानंतर काय झालंय ना, काहीच कळायला मार्ग नाहीये, असं सायली म्हणत असते. म्हणूनच आता सायलीच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार सुरू असतात, पण तरीसुद्धा सायली बाहेर उभी राहून कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. इकडे मात्र आता सुमनचा जोरात ओरडण्याचा आवाज आलाय बोलवर. इकडे आता सुमन लपून बसते आणि नागराजही आता त्या सुमनच्या पाठीमागे तिथपर्यंत आलेला असतो. आणि नागराज आताला संशय आलेला असतो की नक्कीच कोणीतरी आहे जे की मला शोधत इथपर्यंत आले. सुमनचा नाईलाज होतो. सुमन पण वेळी सुमनचं बरोबर जिथे लपलेली असते ना तिथे सुमन हळूच वाकून बघत असते, आणि त्याच वेळेला तिला नागराज तिच्या पाठीमागे असलेला दिसतो आणि नागराजलाही सुमन दिसते. त्यामुळे आता सुमन तिथे आली होती हे नागराजला कळतं. आता सुमन आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने तिकडनं पळत असते, जेणेकरून ती नागराजच्या हाती लागायला नको. पण पुढे जाऊन ना तिचा पाय घसरून ती तिथे पडते, पण नागराज आता काही झालं तरी तिच्या मागे जातो. सुमन आता एका गाडीच्या मागे लपून बसते, जेणेकरून नागराजला तिला चकवा देता येईल आणि तिकडनं लवकरात लवकर सटकता येईल. म्हणूनच ती गाडीच्या मागे लपते. पण इकडे ना आता याबरोबर नागराजचं लक्ष चारही बाजूने असतं. नागराज आता पुढे जातो आणि त्यामुळे आता लगेच सुमन आपल्या बॅगेतून मोबाईल बाहेर काढते आणि सायलीला कॉन्टॅक्ट करते. सायलीला ती सांगत असते की अगं, आता मी जे काही पाहिलं आहे ते नीट ऐकून घे. सुमन काकूंना आता ती विचारत असते की काय झालं आहे.
सांगा ना सुमन काकू, काय गडबड आहे? कुठे आहात सुमन काकू, बोला ना. आता सुमन सगळ्या गोष्टी सांगायला जाणार तितक्यातच ना आता मात्र तिथे एक मोठा धक्का बसतो सुमनला, की तिकडे आता बरोबर हा नागराज आलेला असतो आणि नागराज सुमनला काही बोलू देत नाही. म्हणजेच ना तो सुमनच्या तोंडावर आता बरोबर ठेवतो आणि सुमनचा फोन आपल्या हातात घेऊन तो लगेच कट करतो आणि फोन जसा त्याने कट केला जातो ना तसा तो फोन बंद करतो. बिचारी सायली इकडे सुमनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, कारण तिला आता कळून चुकलेलं होतं की सुमन खूप मोठ्या संकटात आहे. कारण जेव्हा ती दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट करते ना तेव्हा फोन स्विच ऑफ लागू लागतो. फोन जसाही बंद लागतो तसं तिला अजूनच टेन्शन येतं की काय झालं असेल सुमन काकूंच्या बद्दल. तर आता नक्कीच सुमन काकू खूप मोठ्या संकटात आहेत हाही विचार आता तिच्या डोक्यामध्ये येतो आणि म्हणूनच ना आता लगेच ती तिकडनं जाते, जेणेकरून सुमन कोणत्या संकटात सापडली आहे, ती घरात आहे का हा विचारच करण्यासाठी ती लगेचच तिकडनं निघते. तर इकडे मात्र आता जो अर्जुन असतो तो चैतन्यला या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की अरे तुला कळतंय का, तू जाऊन विचारायला हवं होतं नीट काय ते, पण तू ना खरंच ना काहीच कामाचा नाही आहेस असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे अर्जुनचं लक्ष जातं की सायली आता तर इथे होती, मग ही सायली गेली तरी कुठे हा मोठा प्रश्न अर्जुनला पडतो. म्हणून अर्जुन ना इकडे तिकडे आता सायलीला शोधत असतो, पण सायली त्याला बाहेर दिसत नाही. म्हणून तो सायलीला बघायला रूममध्ये सुद्धा जातो. अगदीच ना सायलीसाठी तो व्याकुळ असतो आणि सायलीला शोधत तो रूममध्ये येऊन सुद्धा सायली सापडली नसल्यामुळे आता त्याला अजूनच टेन्शन येतं. मग तो विचार करतो की सायली गेली तरी कुठे असेल. सायलीची त्याला आता काळजी वाटत असते, कारण तो मगासपासून बघत होता सायली अस्वस्थ होती. सायली आता रविराजांच्या घराबाहेर पोहोचलेली असते. रविराजांच्या घरीसुद्धा आता कोणीही नसतं. त्यामुळे मग सायली आता विचार करते की नेमकं कोण कुठे गेलं असेल. म्हणजे सुमन काकूही नाही, नागराज काकाही नाही आहेत. इकडे अर्जुन कंटिन्यू सायलीला कॉल करायचा प्रयत्न करतो, पण सायलीचा कॉल काही लागत नसतो. चैतन्य त्याला विचारतो की काय झालं आहे अर्जुन. अर्जुन सांगतो की तुला मी म्हटलं होतं ना सायली काहीतरी अडचणीत आहे, बघितलंस का सायली कुठेही नाही. अरे रूममध्ये जाऊन बघ ना, वहिनी तिथेच असतील असं चैतन्य म्हणतो. अरे मी रूममध्येही पाहिले, रूममध्येही ती नाही आहे. मग आता चैतन्य म्हणतो की थांब मी कॉन्टॅक्ट करून बघतो आणि असं बोलून आता चैतन्य स्वतः कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो, पण चैतन्याचा सुद्धा कॉल काही लागत नसतो. त्यामुळे आता इकडे अर्जुनला टेन्शन येतं. अर्जुन विचार करतो की कुठे गेली असेल ही सायली. मग आता तो ठरवतो की काही झालं तरी इथे आता थांबायचं नाही, लगेच जाऊन सायलीला शोधायचं, कारण त्याच्यासाठी त्याची सायली खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तर अर्जुन आता चैतन्यावर चिडचिड करत असतो. इकडे मात्र आता नागराजने बरोबर त्या सुमनला पकडलेलं असतं आणि जेव्हा तो सुमनला पकडतो तेव्हा चक्क त्याने स्वतःच्या पायावर अक्षरशः कुऱ्हाडच मारून घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता नागराजना त्या महिपतच्याच बाजूला सुमनला बांधून ठेवतो. मग आता महिपत त्या सुमनकडे एका वेगळ्याच नजरेनं बघत असतो. दुसरीकडे आता प्रिया आणि त्याचसोबत साक्षी हे दोघंही जण बोलत असतात. प्रिया ही आता साक्षीला म्हणत असते की मी तुझे निरोप जो आहे, तुझा व्हिडिओ जो आहे तो महिपतकडे पाठवण्याची सोय केलेली आहे. म्हणजे तुला कळलं आहे का अण्णा कुठे आहेत, सांग ना गं मला, सांग ना, मी सुद्धा येते ना तुझ्यासोबत अण्णांना भेटायला. तर प्रिया म्हणते अगं मी म्हटलं की तुझा तो व्हिडिओ मी पाठवण्याची सोय करत आहे, मला पत्ता सापडलाय असं मी कुठे म्हटलं. त्यावर मात्र आता मला ना काही झालं तरी अण्णांना भेटायचं आहे. गेला महिनाभर झाला अण्णा मला कुठेही सापडत नाही आहेत. मला ना अण्णांना भेटायची खूप जास्त इच्छा आहे. प्लीज ना काहीतरी कर, मी पण येऊ का बाहेर तुझ्यासोबत हे शोधायला. पण आता प्रिया म्हणत असते की नाही, तुला इथून बाहेर पडायला नाही जमणार, कारण तुझ्यासाठी हे चांगलं नाही आहे. तू इथेच थांब, तुलाही माहिती आहे ना बाहेर दुनिया तुझ्यावर नजर ठेवून आहे. मग आता हो मलाही कळतंय 3 वर्ष आधी माझं आयुष्य कसं होतं आणि आता मी एक खून केला आहे तर माझं आयुष्य कसं होऊन बसलंय. मला सगळीकडनं एकदम अडकून गेल्यासारखं वाटते. मलाही मस्त स्वच्छंद फिरावं वाटतं, पण मला तसं करता येत नाही असं देखील आता इकडे साक्षी म्हणत असते.
दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असतात, पण सायली काही त्यांना सापडत नसते. म्हणूनच आता अर्जुनला टेन्शन येतं. चैतन्य त्याला शांत करायचा प्रयत्न करत असतो. चैतन्य त्याला म्हणत असतो की अर्जुन, इतकाही पॅनिक होऊ नकोस, थांब, आपण सायलीला कॉन्टॅक्ट करूया. इकडे सायली आता घराकडे येऊन पोचलेली असते, पण तिला तिथे सुमन काकू सापडत नाहीत. आणि तेव्हाच चुकून जेव्हा चैतन्याचा कॉल येतो ना, तेव्हा चुकून तिच्या हातून तो फोन कट होतो. मग आता सायली विचार करते आणि म्हणते की अरे सॉरी, चुकून चैतन्य भाऊजींचा फोन माझ्याकडनं कट झाला. म्हणून सायली परत चैतन्यला कॉल करते. चैतन्य खूप जास्त डिस्टर्ब असतो. चैतन्यही आता फोन रिसीव करतो. चैतन्य फोन स्पीकरवर टाकतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनही बाजूला असतो. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की तू कुठे आहेस सांग. मग आता सायली इथेही अर्जुनला आपला राग दाखवत असते, जे की तिने नाही दाखवला पाहिजे होता. ती आता अर्जुनला म्हणत असते की चैतन्य भाऊजी, मी तुमच्या फोनवर फोन केलाय, त्यामुळे तुम्ही बोला. आणि त्याच वेळेला चैतन्य आता अर्जुनला शांत करत सायलीशी बोलत असतो आणि सायलीला म्हणत असतो की कुठे आहात तुम्ही. सायली वहिनी, आम्ही सगळीकडे तुम्हाला शोधत आहोत. त्यावर सायली म्हणते की सुमन काकूंचा आधी मला कॉल आला होता, म्हणूनच मी त्यांना शोधत शोधत इथपर्यंत आली आहे, रविराज काकांच्या घरापर्यंत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात ना, तेव्हा अर्जुन म्हणतो की तू तिथेच थांब, मी येतोय. आणि त्याच वेळेला आता सायलीही म्हणू लागते चैतन्यला की चैतन्य भाऊजी, तुम्ही लवकर इथे या, मी इथेच थांबली आहे. मग आता सायली फोन ठेवते. मग आता अर्जुन आणि चैतन्य रविराजांच्या घराकडे जायला निघतात. अर्जुनला आता कुठे बरं वाटत असतं की सायलीचा पत्ता सापडला आहे. इकडे आता साक्षी खूप जास्त नाराज असते, कारण तिच्यासोबत ज्या काही घटना घडत असतात ना सध्याच्या काळामध्ये, त्यामुळे तिला ना आता अगदीच बेचैन व्हायला झालेलं असतं आणि त्यामुळेच ना ती विचार करत असते. पण तिला आता आधार देतच म्हणत असते की तू नको काळजी करू, मी आहे ना, मी करते बरोबर सगळं काही मॅनेज. मग तेवढ्यातच ना साक्षीच्या फोनवर एक मेसेज आलेला असतो आणि त्या मेसेजमुळे आता साक्षीचं लक्ष लगेचच त्या मेसेजमध्ये जातं. म्हणजेच ना त्या मेसेजमध्ये आता तिच्याबद्दलची माहिती विचारलेली असते. तू कशी आहेस, काय आहेस, एक छोटासा गोड असा मेसेज आलेला असतो आणि त्यामुळे ना साक्षीचं लक्ष विचलित होतं आणि साक्षीला तो मेसेज सचिनचाच आलेला असतो. त्यामुळे आता साक्षी त्या मेसेजमध्ये रमते. टेन्शनमध्ये अचानक असलेली साक्षी ही अचानक हसू लागते. याच्याकडे लक्ष बरोबर प्रियाचं असतं. मग प्रिया ही विचार करते की नक्की काय गडबड आहे, नक्की हिला कुणाचा मेसेज आलाय की ज्याच्यामुळे हिच्या चेहऱ्यावर इतकी मोठी स्माईल आली आहे, असाही विचार आता डोक्यामध्ये तिच्या येऊ लागतो. तर आता प्रिया म्हणत असते की चल साक्षी, मी येते. मग आता साक्षी तिला ओके बोलते आणि त्यानंतर ना साक्षीचंही लक्ष नसतं, कारण साक्षी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेली असते. ती आता बघतही नाही आणि काही बोलतही नाही आणि त्यामुळेच ना त्याला डाऊट येतो. इकडे आता सुमनला नागराजने बरोबर महिपतच्या पायापाशीच आणलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता महिपत जो आहे तो मात्र बघतच राहतो आणि जेव्हा महिपत बघत असतो तेव्हा मात्र आता कळतच नसतं की काय करावं ते. महिपत आता बघतो आणि म्हणतो, नागराज शेठ, हे काय, तुमच्या बायकोला तुम्ही तर बांधून ठेवताय आणि ते सुद्धा इथेच, म्हणजे काय नागराज शेठ, तुम्हाला तुमच्या बायकोलाही सांभाळता आलं नाही आहे का, असं बोलून मुद्दामून टोमणा मारत असतो. आणि त्याच वेळेला आता नागराज हा लगेच त्या महिपतच्या तोंडात एक गोळा कोंबतो, जेणेकरून त्याची आता बोलती बंद व्हायला हवी, त्याला काहीसुद्धा कळायला नको आणि म्हणूनच त्याने हे सगळं केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता सुमन जी आहे ती मात्र म्हणत असते की अहो तुम्ही काय करताय, सोडा मला, या महिपतच्याच बाजूला मला बांधून ठेवताय, काय करताय काय हे. त्यावर आता नागराज म्हणतो की तुझी ही शिक्षा आहे, तुला जास्तीची माहिती हवी होती ना, तुला इकडे तिकडे बघायचं होतं, तुला हे बघायचं होतं की मी महिपतसोबत काय करतो काय नाही, आता बस इथे बघत मी महिपतसोबत काय करतो, काय बोलतो, काय नाही, सगळं ऐक, असं आता नागराज बोलू लागतो. आणि त्याने सुमनच्याही तोंडात गोळा कोंबलेला असतो, जेणेकरून सुमन आणि महिपत हे दोघंही जण एकमेकांशी बोलायला नको म्हणून. त्यामागे त्याचा हा हेतू असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनला सायली भेटते. अर्जुनला जेव्हा सायली भेटते तेव्हा कुठे जाऊन अर्जुनचा जीव भांड्यात पडतो आणि त्याच वेळेला आता तो सायलीकडे बघतो आणि सायलीला म्हणतो की काय तू कुठे गेली होतीस, जरा तुला सांगताही नाही आलं का जाताना, तुला माहिती का मला तुझी किती काळजी वाटत होती, ते मला ना टेन्शन आलं होतं, मलाच माझं कळत नव्हतं की काय करू, ते बाहेर पडायचंच होतं तर एकदा सांगायचं तरी होतंच की कुठे बाहेर पडत आहे ते, मग
आम्हीही काळजीत असलो असतो ना, मीही आलो असतो की तुझ्यासोबत, पण तू मला काहीच सांगितलं नाही. त्याच वेळेला आता सायली सांगत असते की मला सुमन काकूंचा कॉल आला आणि त्यानंतर त्या रिक्षात होत्या ही गोष्ट मला कळली. आणि त्यानंतर मात्र मला एकच गोष्ट कळत नव्हती की हे सगळं कसं झालं आणि का झालं ते. आणि त्यामुळेच ना मी बाहेर पडले, कारण त्या जेव्हा बाहेर पडल्या होत्या तेव्हा मला रिक्षाचा आवाज आला होता आणि त्याच ह्याच्यामध्ये मला वाटलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता अर्जुन सायलीला जवळ घेतो, कारण आहे ना आता त्याला सायलीची खूप जास्त काळजी वाटू लागलेली असते. आणि सायलीची जेव्हा आता त्याला काळजी वाटते तेव्हा आता तो सायलीला जवळ घेतो आणि सांगतो की पुन्हा असं करू नकोस. तू जर नसलीस ना तर माझा जीव नुसता घाबरा घुबरा होतो. तुझ्याशिवाय मी करमत नाही ग मला, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र चैतन्यही सायलीला म्हणतो की सायली वहिनी तुला एक सांगू का ग, प्लीज ग, असं न सांगता जाऊ नकोस. तुझं हे बाळ ना अस्वस्थ होतं ग तू गेलंस की. त्यावर आता सायली ही अर्जुनकडे बघू लागते. त्यानंतर आता चैतन्य म्हणत असतो की बघ ना ग, तू नव्हतीस ना, पण खूप जास्त डिस्टर्ब होता हा, म्हणूनच म्हटलं की सांगून जात जा. मग आता सायली सुमन काकूंबद्दल सांगू लागते आणि सुमन काकू कुठेही नाही आहेत, मला सुमन काकूंचं टेन्शन आलं आहे, असं देखील आता सायली अर्जुनला बोलत असते. मग अर्जुनला घडलेला सगळा प्रकार ती सांगते. आता हे सगळं ऐकूनही खूप मोठा धक्काच ना बसलेला असतो सायलीला. सायली ही विचार करत असते की सुमन काकू कुठे गेल्या असतील. अर्जुनही टेन्शनमध्ये असतो की सुमन काकूच्याबद्दल काही झालं तर नसेल ना. पण आता इकडे पाहायला मिळतं की पुढील भागामध्ये सगळीजण म्हणजे सायली आणि अर्जुन आता ठरवतात की या सगळ्याबद्दल आपण आहे ना काही झालं तरी सुद्धा रविराज काकांना सांगायला हवं. आणि म्हणूनच रविराज काकांना ह्या गोष्टी सांगायचं ठरवतात, कारण सुमन काकू गायब होण्यामागे दुसरं तिसरं कोणी नाही तर नागराज काकाच आहेत हे तर ह्यांना फिक्स माहिती असतं. म्हणून आता रविराजांना जेव्हा ह्या गोष्टी कळतात तेव्हा त्याला धक्का बसतो आणि म्हणजे माझाच भाऊ माझ्या वहिनीला इतकी मारहाण करतोय आणि आता ती गायब होण्यामागे सुद्धा त्याचाच हात असेल ना तर मी त्याला सोडणार नाही. मग आता अर्जुन स्वतः पोलिसात कंप्लेंट करतो आणि नागराज विरोधात तक्रार दाखल करतो. आणि त्यामुळे आता नागराज कशा अडचणीत सापडला आहे ते येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.